अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. परमसुखदं केवलं ज्ञानवृत्तिं द्वन्द्वातीतं गगनं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमदमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं मे साकरे नाम शेषां चरणसान्निध्यात् वा मुक्ता भवन्ति साकरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुमन्दे भो वन्दे मुक्तये जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार सिद्ध परमात्मा मी त्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावत्री जनु तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरबिती देवी कुबेरे तैशेची जो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याची करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीच्याय आत्मा आप्तकाम तरी नमन कोणा करावी म्या. काय चिंतन चालू आपलं? जिज्ञासूचं वर्णन चालू आहे. समाजामध्ये जे जिज्ञासू आहेत किंवा जे पुढे जिज्ञासू होणार आहेत त्यांच्यासाठी हा शास्त्र विचार सांगितलेला आहे. आणि त्या जिज्ञासूला हे कळालं आहे की विषयामध्ये सुख नाही. विषय हे मिथ्य आहेत, विषयामध्ये सुख नाही. त्यामुळे त्याची इकडे प्रवृत्ती आहे. पण पुढं मग इथं असा विचार केला गेला की मग स्वर्गामध्ये सुख नाही का? आहे, परंतु शेवटी ते दुःखच आहे. मग जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत हे दुःखच आहे असा त्याचा निश्चय झालेला आहे. मग ते शरीराला कारण काय? दुःखास कारण आहे शरीर. शरीरास कारण धर्माधर्म, धर्माधर्मास कारण रागद्वेष, रागद्वेषास कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण भेद ज्ञान, भेद ज्ञानास कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान. शिव्या देतात कसं माणसं घड 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 घडघडीत देतात. ओव्या म्हणताना माणसं सावकाश म्हणतात, खर्जात म्हणतात. शिव्या देताना शिरजात देतात. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे दुःखाची परंपरा चालू झाली. मग ज्याच्या अज्ञानामुळे जे भासते त्याच्याच ज्ञानाने ते निवृत्त होते. त्याच्यासाठी उदाहरण दिलं की दोरीवरी सर्पाचा भास झाला, पण त्या दोरीच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती झाली. त्याप्रमाणे जर आपलं स्वस्वरूपाचं आत्मस्वरूपाचं जर ज्ञान झालं किंवा अज्ञान निवृत्त झालं तर सुखाची प्राप्ती होईल. हा, आणि हे जो जाणतो त्याला जिज्ञासू म्हणा. एवढं सांगितलं.
शहा नातो धनी घेतो येते. आत्मज्ञान प्राप्त करण्यामध्येच पुरुषार्थ आहे, असा ज्यास उत्तम विवेक आहे. आणि हे असा जो पुरुष या साधनामध्ये प्रवृत्त झालेला आहे त्याला जिज्ञासू म्हणावं. तर चौथा वर्ग सांगितला मुक्त. 4 प्रकार सांगितले. कुठले? पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. महत्वाचा विचार आहे जिज्ञासूचा. का जिज्ञासूच ज्ञान संपादन करण्याकरता प्रवृत्त होऊ शकतो. पामर पुरुष, विषयी पुरुष या आत्मज्ञानाकडे त्याची प्रवृत्ती नाही आहे. पण ज्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे, हे आत्मज्ञान संपादन केलं पाहिजे, हे करण्यामध्येच मानवी जीवनाची सफलता आहे, असं ज्याचा पक्का निश्चय झाला आणि निश्चय होऊन तो साधनामध्ये प्रवृत्त झाला त्याला जिज्ञासू म्हणावं. त्याच्या पुढचा एक वर्ग समाजामध्ये मुक्त. आता मुक्त कोणाला म्हणतात? त्याचं लक्षण सांगितलं. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह नाम शरीर याहून भिन्न जे आत्मस्वरूप त्याचे ब्रह्मरूपाने संशयरहित प्रत्यक्ष ज्ञान ज्यास असते तो मुक्त म्हणावा. ज्याला ज्ञान झालेलं आहे. काय ज्ञान झालेलं आहे? हे दिसणारं शरीर हे स्थूल शरीर आहे. याच्या आतमध्ये एक सूक्ष्म शरीर आहे आणि त्याच्या आतमध्ये एक कारण शरीर आहे. 3ही शरीराहून भिन्न आपलं स्वरूप आहे. हे ज्याला प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे, त्या ज्ञानाचा ज्याला अनुभव आलेला आहे त्याला मुक्त म्हणावं. या प्रकारे पुरुषांचे 4 प्रकार होतात. त्यापैकी पामर आणि विषयी यांना जरी विचारदृष्ट्या मोक्ष सुखाची इच्छा आहे तरी ते विषय सुखात निमग्न असल्यामुळे त्यांना परमसुखाच्या ज्ञानाची कल्पनाच नाही. म्हणून परमसौख्य प्राप्तीची साधने सत्संग व सत्शास्त्र श्रवण यामध्ये त्यांची प्रवृत्ती होत नाही. आता दुःख निवृत्ती करताही त्यांची शास्त्र श्रवणामध्ये प्रवृत्ती होत नाही, कारण ते दुःख निवृत्ती करता औषधाचे अन्य उपाय करण्यामध्ये प्रवृत्त असतात. म्हणून पामर व विषयी या ग्रंथाचे अधिकारी नाहीत. तसाच मुक्तही या ग्रंथाचा अधिकारी नाही. का नाही? त्याला ज्ञान झालेलं आहे. ज्याचं पोट भरलंय तो जेवायला कशाला प्रवृत्त होईल? ज्याला ज्या ज्ञानाकरता जिज्ञासू प्रवृत्त झालेला आहे त्या ज्ञानाचा त्याला अनुभव आलेला आहे. आता अनुभव आलेला म्हणजे साधना करण्याची गरजच नाही ना. तो कशाकरता इकडे प्रवृत्त होईल? म्हणून मुक्त. तसाच मुक्त ही या ग्रंथाचा अधिकारीने कदाचित मुक्त पुरुष कौतुकाने ग्रंथाच्या पठन पाठनामध्ये प्रवृत्त झाला तरी तो ज्ञानी असल्यामुळे कृतकृत्य आहे. त्यास किंचितही कर्तव्य राहत नाही व शास्त्र त्यास कोणत्याही कर्तव्याचे विधान करीत नाही, म्हणून तो या ग्रंथाचा अधिकारी नाही. मुक्त पुरुषाला ज्ञान झालेलं आहे, त्याला त्याची गरज नाही आहे. पण गरज नाही आहे तरी तो मुक्त पुरुष पुन्हा आनंद भोगण्याकरता याच्यामध्ये तो राहू शकतो. श्रवणामध्ये काळ घालवायचा, चिंतनामध्ये काळ घालवायचा, अध्ययनामध्ये काळ घालवायचा. का? काळ शिल्लक आहे, काय मिळवण्याकरता नव्हे. शिल्लक असलेला काळ कुठंतरी घालवण्यापेक्षा कौतुकाने
अगदी मराठी सांगायचं म्हणजे टाइमपास तो याच साधनेमध्ये घालवतो. हा, वास्तविक त्याला गरज नाही आहे. हा, पण उर्वरित काळ तो यात घालवू शकतो बरं का. जरी तो घालवू शकत असला तरी तो याचा अधिकारी नाही का, त्याला ज्ञान झालेला आहे. त्याला ज्ञान झालेलं आहे. मग तो कृत्य झाले. तो का म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता उपकारा पुरता कर्तव्यच काय शिल्लक राहिलेलं नाही. जे मिळवायचं होतं ते मिळवलेलं आहे. जे प्राप्त होतं ते प्राप्त झालेलं आहे. आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. मग आयुष्य शिल्लक राहिलेलं काय करायचं. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. मग तो या चिंतनामध्ये राहू शकतो. चिंतन करू शकतो. एखाद्याला ज्ञानामध्ये प्रवृत्त करू शकेल. एकाला तो ज्ञान सांगेल. पण त्यांना मात्र याची गरज नाही आहे. त्याला मात्र याची गरज नाही आहे. तसंच शास्त्रांनी वर्णन केले. त्यांनी हे केलंच पाहिजे असं त्याला शास्त्रांनी विधान पण केलेलं नाही. जिज्ञासूने हे केलंच पाहिजे शास्त्राचा त्याला सांगावा आहे. पण ज्ञानी पुरुषाला काहीही सांगावा नाही. त्यांनी काहीही करायचं नाही आणि केलंच पाहिजे असं काही त्याला विधी नाही बरं का. त्याला विधी नाही आहे. शास्त्र त्यास कोणत्याही कर्तव्याचे विधान करीत नाही. मुक्त झालेला आहे त्याला देवाची पूजा सुद्धा करायची गरज नाही. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. त्याला पंढरपूरला जायची गरज नाही. तरीही ते पूजा करतात का लोकाला वळण लागावं म्हणून. पंढरपूरला जातात का लोकांना वळण लागावं म्हणून. त्यांना जाण्याची गरज नाहीये. हा, तेच आता देव स्वरूप झालेत. हा, आता देव स्वरूप झाल्यामुळं कुणाची पूजा करायची, कुणाचे दर्शनाला जायचं. आपणच आता त्या स्वरूपाचा अनुभव आल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये भेदाची भावनाच राहिली नाही. अभेद स्थिती प्राप्त झालेले व्यापकतेचा अनुभव आलेला आहे. तुकोबारांनी वर्णन केले. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हे जगतच त्याला आता ब्रह्मरूप दिसतं. म्हणून तुकोबारा म्हणतात त्याला देवाकडे देव त्याच्या जवळ आहे. देव तया जवळ असे. हा, त्याला देवाकडे जायची गरज नाहीये. म्हणून त्याला शास्त्राचं कोणतंही विधान नाही. त्यांनी पहाटे उठलंच पाहिजे असं काही नाही. त्यांनी काकडा केलाच पाहिजे असं काही नाही. म्हणून आम्ही एखादा लवकर उठत नसेल पूजा करत नसेल तर आम्ही मुक्त आहे बरं का. हरिपाठ म्हणत नाही, देवाची पूजा करत नाही, पंढरपूरला जात नाही, कीर्तन श्रवण करत नाही, सत्संग करत नाही. लोक म्हणतात आम्ही त्याला म्हणतात हा मुक्त आहे. का मुक्त पुरुषाला यातलं काय करावं लागत नाही ना. हा, पण काही माणसं करत नाही त्यालाही मुक्त म्हणतात. आणि ज्याच्या जीवनामध्ये काय कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही त्यालाही मुक्त म्हणतात. काय हा, जो काहीच करत नाही आळशी आहे ते उपहासाने मुक्त म्हटलं जातं बरं का. त्याला खरा तो मुक्त नाही आहे का. मुक्त पुरुष जीवनामध्ये काहीच करत नाही तसा हा मनुष्य जीवनामध्ये काहीच करत नाही मुक्तासारखी ज्याची अवस्था आहे. ते म्हणते मला देवाची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, कीर्तनाची गरज नाही, भजनाची गरज नाही. लोक म्हणतात काय तुम्ही मुक्त आहात हो. पण तसं नाहीये. पण जो मुक्त झालाय त्याच्या जीवनामध्ये काहीही कर्तव्य त्यांनी काही केलं पाहिजे असं काहीही शास्त्रांनी त्याच्या बाबतीत विधान केलेलं नाहीच आहे. म्हणून त्यास कोणत्याही कर्तव्याचे विधान करीत नाही म्हणून तोही या ग्रंथाचा अधिकारी नाही. का नाही. ज्ञान झालंय म्हणून. हा, विषयी पामराची प्रवृत्ती नाही तो अधिकारी नाही का. त्याच्या अंतःकरणामध्ये या ज्ञानाची इच्छाच नाहीये. हा, विषयी पामरी लोकांच्या अंतःकरणामध्ये इच्छा नाही म्हणून ते अधिकारी नाहीत.
याला ज्ञान झालं म्हणून हा अधिकारी नाही, आता राहिला कोण? जिज्ञासू एकटाच राहिला बरं का. म्हणून फक्त राहता पैकी राहिला जिज्ञासू, त्याच विषयाच्या ठिकाणी तुच्छ बुद्धी असून परमसुखाची आणि अत्यंत दुःख निवृत्तीची तीव्र इच्छा आहे, ती ज्ञाना वाचून प्राप्त होणे शक्य नाही. असा सत्संगतीने त्यास उत्तम विवेक झालेला आहे आणि त्याची ज्ञानप्राप्ती करता ग्रंथामध्ये प्रवृत्ती होणे शक्य आहे. म्हणून फक्त जिज्ञासूच या ग्रंथाचा अधिकारी आहे. या प्रकारे अधिकाऱ्याची सिद्धी आहे म्हणून ग्रंथ सफल आहे. ग्रंथाच्या सफलतेचा विचार चाललाय. अधिकारी कोण? जगामध्ये एवढे जरी लोक असले तरी सगळेच अधिकारी नाहीत. माहीत तरी कोण? म्हणून त्याचं वर्गीकरण केलं. मग एवढे दिसणारे लोक कसे आहेत सांगितलं. काही पामर आहेत, काही विषय आहेत, काही मुक्त आहेत, काही जिज्ञासू. ह्या 4 प्रकाराच्या पलीकडे माणसं जगात नाहीत. काही मुक्त वर्गामध्ये आहेत, काही जिज्ञासू वर्गामध्ये आहेत, काही विषयी वर्गामध्ये आहेत आणि काही पामर वर्गामध्ये आहेत. फक्त एवढंच आहे, विषयी पामर लोकांची संख्या जास्त आहे. विषयी पामर लोकांची संख्या जास्त आहे. गावची संख्या किती? 15,000. कीर्तनाला किती असतात? 25. सगळे पामर विषयीच बरं का. 15,000 मधून 25 वजा करा, राहिले किती? 14,975. हा, सगळे विषयी पामरच आहेत. त्यांना वाटतं आम्हाला याची गरजच नाही आहे, आम्हाला याची गरजच नाही. म्हणून हे त्याचे अधिकारी नाहीत. जे अधिकारी आहेत ना त्यांच्याकरता हा ग्रंथ आहे. जे अनधिकारी आहेत ना त्यांच्याकरता ग्रंथ नाही. म्हणून काही अधिकारी आहेत, बोटावर मोजण्यासारखं का विना पण अधिकारी आहेत ना, मग या ग्रंथाची सफलता आहे बरं का. हा, एखाद्याचा जरी या ग्रंथाच्या अध्ययनाने जरी उद्धार झाला तरी ग्रंथाची सफलता झाली. एकाचा जरी उद्धार झाला ना तरी ग्रंथाची सफलता झाली. म्हणजे असे अधिकारी आहेत, नाही असं नाहीये. फक्त न्यूनाधिकता. मुक्त पुरुष सुद्धा बोटावर मोजण्यासारखे आहेत. म्हणून असे जे अधिकारी आहेत त्यांच्याकरता ग्रंथ आहे. म्हणून ग्रंथ कधीही निष्फळ होऊ शकत नाही. आता जीव ब्रह्मैक्य हा जो या ग्रंथाचा विषय म्हणून पहिल्या तरंगात सांगितला आहे, त्यासंबंधी पूर्व पक्षाचे म्हणणे प्रथम सांगून नंतर सिद्धांत पक्ष सांगू. आता ग्रंथाचा अधिकारी तर सिद्ध केला. पहिलाच तरंगामध्ये राहिलेला विचार तोच आणखी थोडा निश्चयाने सांगितलं आपल्याला. बाबा ग्रंथाचे अधिकारी बोटावर मोजण्यासारखे का विना पण आहेत, नाही असं नाही. जरी ग्रंथ निर्माण झालेले असले तरी कोणीच या ग्रंथाचं अध्ययन करत नाही असं नाही आहे बरं का. आहेत काय. आता दुसरा विषय पहिल्या तरंगामध्ये मांडलेला आहे की या ग्रंथाचा विषय काय? जीव ब्रह्मैक्य या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे असं सांगितलेलं आहे बरं का. ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय? जीव ब्रह्मैक्य. याच्याविषयी सुद्धा काही पूर्व पक्षाने आपले मत सांगितलेले आहे. ज्या ग्रंथकर्त्याने या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय जो सांगितला त्याच्याविषयी काही पूर्व पक्षाने मत प्रगट केलेलं आहे. त्या पूर्व पक्षाचं मत काय पहिल्यांदा आपण ऐकून घेऊ. पूर्व पक्षीच्या मताने विषयाचे खंडन. जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय आहे असे वेदांती सांगतात. म्हणजे वेदांत शास्त्रवाले सांगतात असा कोण म्हणतो? पूर्व पक्ष. या ग्रंथाचा विषय जीव ब्रह्मैक्य, पण जीव ब्रह्माची एकता असणे शक्यच नाही म्हणतोय तो. शक्यच. आणि हे लोकांना लवकर पटतंय बरं का. लोकांना लवकर पटतंय. पूर्व पक्षाचं मत लवकर पटतंय, सिद्धांत पक्षाचं मत पटत नाही बरं का. डॉक्टरचं लवकर पडतंय,
पण महाराजाचं लवकर पटत नाही. म्हणून पूर्व पक्षांनी मत केले का, ते संस्कार सर्वांचे आहेत ना. म्हणून पूर्व पक्षांनी मत असं प्रगट केलेलं आहे, ज्या ग्रंथकर्त्यांनी जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत, त्यांचं ऐक्य आहे, असं जे सांगितले ना, तो म्हणतो हे चुकीचं आहे, असं शक्यच नाही. म्हणजे कसं त्यांनी मत प्रगट केलेलं आहे. कारण जीवाच्या व ब्रह्माच्या स्वरूपात अत्यंत विरुद्धता आहे. जीव कसा आहे आणि ब्रह्म कसा आहे त्यांनी स्पष्टीकरण केले. दोन विरुद्ध आहेत. जीवाचं स्वरूप आणि ब्रह्माचं स्वरूप विरुद्ध आहे, आणि विरुद्ध असल्यामुळं तो म्हणतो हे दोन एक असणं शक्य नाही. कसं ते असे की जीवाचे धर्मात पतंजली मताप्रमाणे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत, म्हणजे दुःख हेतू आहेत. या क्लेशाचे लक्षण भगवान पतंजलींनी योगसूत्रात केले आहेत. जीवाचं लक्षण करत असताना पतंजली ग्रंथकर्त्यांनी काही लक्षण केलेत. जीव याच्या ठिकाणी हे दोष आहेत, त्याच्या ठिकाणी अविद्या आहे, तो अविद्येने संपन्न आहे. त्याच्या ठिकाणी अस्मिता आहे, तो अस्मितेने संपन्न आहे. त्याच्या ठिकाणी राग आहे, त्याच्या ठिकाणी द्वेष आहे, आणि त्याच्या ठिकाणी अभिनिवेश आहेत. 5 क्लेश आहेत, म्हणजे हे दुःखास हेतू आहेत. हे 5ही दुःखामध्ये दुःखास हेतू आहेत, असे पतंजली योगसूत्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. आता अविद्या कशाला म्हणतात, अस्मिता कशाला म्हणतात, राग कशाला म्हणतात, द्वेष कशाला म्हणतात, अभिनिवेश कशाला म्हणतात, त्यांनी त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. अविद्या अनित्य वा मलिन आणि दुःखरूप अनात्म पदार्थाचे ठिकाणी नित्य, शुद्ध आणि सुखरूपत्व मानणे, म्हणजे पदार्थाच्या या विपरीत ज्ञानास अविद्या म्हणतात. अशी अविद्येची व्याख्या पतंजलीने केलेली आहे. बरं काही पतंजली योगसूत्रामध्ये त्यांनी अविद्या कशाला म्हणतात, जे अनित्य आहे, जे मलिन आहे, जे दुःखरूप आहे, असे जे अनात्म पदार्थाच्या ठिकाणी नित्य, शुद्ध आणि सुखरूप मानणे हे विपरीत आहे. जे जसं आहे तसं न मानता त्याच्या विरुद्ध मानणं याला विपरीत म्हणतात. बरं का. अनात्म पदार्थ कसे आहेत, अनित्य आहेत, मलिन आहेत आणि दुःखरूप आहेत. पण त्याच्या ठिकाणी नित्य, शुद्ध आणि सुखरूप मानणे, असं जे विपरीत मानणं यालाच अविद्या म्हणतात. उलट. ते नित्य नसताना अनित्य असताना नित्य मानणं, मलिन असताना शुद्ध मानणं, आणि दुःखरूप असताना सुखरूप मानणं. अशी त्यांनी हेच संसाराचं वर्णन केलंय. संसार कसा आहे, दुःखरूप आहे, आम्ही त्याला सुखरूप मानतोय. संसार कसा आहे, अनित्य आहे, आम्ही त्याला नित्य मानतो. संसार कसा आहे, मलिन आहे, आम्ही त्याला शुद्ध मानतो. यालाच अविद्या म्हटलेलं आहे. अविद्येचं लक्षण सांगितलं बरं का. दुसरं अस्मिता कशाला म्हणतात, आत्मा आणि बुद्धी ही भिन्न असता एकच समजणे यास अस्मिता म्हणतात. आत्मा आणि बुद्धी हे भिन्न आहेत, पण भिन्न असताना एकच मानणे यात अस्मिता म्हणतात. तिसरं लक्षण सांगितलं, राग. अनुकूल ज्ञानापासून उत्पन्न होणारी जी प्रीती तिला राग म्हणतात. राग म्हणजे क्रोध नव्हे बरं का. इथं काय शब्द लक्षात घ्या.
अनुकूल पदार्थापासून उत्पन्न होणारी प्रीती त्याला राग म्हणतात. अनुकूल पदार्थापासून, अनुकूल म्हणजे आता आपल्याला मोबाईल अनुकूल आहे, मोबाईल विषयी प्रीती आहे. घर अनुकूल आहे, त्याच्याविषयी प्रीती आहे. जे जे पदार्थाविषयी, ज्या ज्या अनुकूल पदार्थाविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रीती आहे त्याला काय म्हणतात? राग. त्याला काय म्हणतात? राग. चौथं वर्णन केलं, प्रतिकूल ज्ञानापासून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाला द्वेष म्हणतात. प्रतिकूल ज्ञानापासून उत्पन्न होणारा जो क्रोध त्याला द्वेष म्हणतात. आणि पाचवं सांगितलं अभिनिवेश, मरणाच्या भयाला अभिनिवेश म्हणतात. मरणाच्या भयाला अभिनिवेश म्हणतात. अशी 5 लक्षणं सांगितलीत. याप्रमाणे जीवाचे ठिकाणी 5 क्लेश आहेत. जीव परिच्छिन्न म्हणजे अल्प परिमाण 3.5 हाताचा आहे. ते अनंत आहेत, कारण जितकी शरीरे तितके जीव आहेत. सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे असे मानले तर एका शरीराच्या ठिकाणी एका जीवास होणारे सुख दुःख सर्व शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या जीवास होईल. कारण सर्व शरीराच्या ठिकाणी जीव एकच, परंतु एका जीवाचे सुख दुःख सर्वांना होत असल्याचा अनुभव नाही. आता त्या जीवाचं स्वरूप सांगतात बरं का. असे 5 क्लेश या जीवाच्या ठिकाणी आहेत. जी 5 यादी दिली, या क्लेशाने संपन्न आहे कोण? जीव. पुन्हा सांगितलं तो जीव कसा आहे? परिच्छिन्न म्हणजे लहान आहे. लहान म्हणजे 3.5 हाताचा आहे. किती? 3.5 हाताचं शरीर आहे बरं का. याच्यापेक्षा मोठं नाही. याला मर्यादित परिच्छिन्न म्हटलेलं आहे बरं का. त्याच्या पुढे वर्णन केलेलं आहे जीव अनंत आहेत. किती आहेत? आता इथेच किती आहेत बघा ना. 1 2 3 4 5 6 7 8 9. बाहेर पडल्यानंतर, गावात फिरल्यानंतर, जगात फिरल्यानंतर एवढी जीव आहेत. जेवढी शरीर भिन्न तेवढे जीव आहेत. अनंत आहेत बरं का. म्हणजे जितके शरीर आहेत तितके जीव आहेत. जितके शरीर आहेत तितके जीव आहेत. त्याच्या पुढे आणखी वर्णन केले. जीव आहेत, सर्व शरीराच्या ठिकाणी एकच जीव आहे असे मानले तर त्यांचं मत आहे जेवढे शरीर आहेत तेवढे जीव आहेत. तुमचं म्हणणं काय? प्रत्येक शरीराच्या ठिकाणी जीव एकच आहे. त्यांनी मत मांडले जर एक असेल तर तुम्हाला जा सुख दुःख होतं ते मला नाही, मला सुख दुःख होतं ते ह्याला नाही, ह्याला सुख दुःख होतं ते त्यांना नाही. म्हणजे जीव वेगळे वेगळे आहेत का नाही? प्रत्येकाचा सुख दुःखाचा अनुभव वेगळा आहे का नाही? तुम्हाला मिरची आवडते तर त्याला मिरची आवडत नाही. ह्याला साखर आवडतं त्याला साखर आवडत नाही. ह्याला पायी चालायला आवडतंय तर त्याला गाडीने जायला आवडतंय. भिन्न आहे का नाही? कोणाला झोपडीत राहायला आवडतंय तर कोणाला बंगल्यात आवडतंय. म्हणजे प्रत्येकाची सुख दुःख भिन्न आहेत. एकच जीव असता तर त्यांचं मत सगळ्यांची सुख दुःख सारखीच पाहिजे होती. तुम्हाला जे आवडते मला आवडायला पाहिजे, मला जे आवडते ते ह्याला आवडायला पाहिजे, ह्याला आवडते ते त्याला आवडायला पाहिजे. पण सगळ्यांना सारखं आवडत नाही ना. का आवडतं? तुम्हाला गाडीनं जायला आवडतं तर आम्हाला इष्टीनं आवडतं, आम्हाला इष्टीनं आवडतं तर ह्याला विमानानं जायला आवडतं. कोणाला राजस आवडतं तर कोणाला तामस आवडतं, कोणाला सात्विक आवडतं. हो, एक बुवा एकाला आवडत नाही. कपडे सारखे एकमेकाला आवडत नाहीत. तुम्हाला पांढरे आवडतात, त्यांना पांढरे आवडेना काळे आवडतात फार. म्हणजे सर्वांची सुख दुःख एक सारखी नाहीत, भिन्न आहेत.
तेव्हा त्यांचं मत आहे जीव अनंत आहेत आणि एक असता आता सर्वांची सुखदुःख सारखी असली पाहिजे. सर्वांची सुखदुःख सारखी असली पाहिजेत. म्हणून जेवढी शरीर आहेत तेवढे जीव आहेत. किती शरीर आहेत त्याचं मोजमाप नाही जगामध्ये. आपल्याला फक्त भारताची लोकसंख्या माहिती आहे, हो अमेरिकेची माहिती आहे. सगळे देश एकत्र केल्यानंतर जीव किती झाले? अनंत झाले. एवढी शरीर, एवढे जीव, प्रत्येकाची सुख दुःख भिन्न. म्हणजे एका जीवास होणारे सुख दुःख सर्व शरीराच्या ठिकाणी असणाऱ्या जीवास होईल. कारण सर्व शरीराच्या ठिकाणी जीव एकच, परंतु एका जीवाचे सुख दुःख सर्वांना होत असल्याचा अनुभव नाही. अनुभव नाही आहे. कोण 5 ला झोपून उठतंय तर कोणी 8 लाच उठतोय, नाही का? सगळ्यांना झोप सारखीच यायला पाहिजे. सगळे 8 लाच उठले पाहिजेत, नाहीतर सगळे 5 लाच उठले पाहिजेत. नाही आहे. यावरून प्रति शरीराच्या ठिकाणी जीव भिन्न आहेत. हे पूर्वपक्ष सांगतोय बरं का, लक्षून घ्या. म्हणूनच नाना म्हणजे अनंत आहेत असे सिद्ध होते. आणि हे पटतंय बरं का. हे पटत बरोबर आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं, प्रत्येकाचा जीव वेगळा, प्रत्येकाचे सुख दुःख वेगळे, प्रत्येकाचं कर्म वेगळं. सगळं भिन्नच आहे ना. कुठे एक वाक्यता नाही आहे. मग जर कुठे एक वाक्यता नाही तर जीव सगळे एकच कसे असतील? तेव्हा जीव अनंत आहेत हे सिद्ध झालं बरं का. तो पंचक्लेशाने युक्त आहे. पहिलं लक्षण ठेवा लक्षात. जीव पंचक्लेशाने युक्त आहे. तो परिच्छिन्न आहे, 3.5 हाताचा आहे, अनंत आहेत, प्रत्येकाचे सुख दुःख भिन्न आहेत, असं त्यांनी लक्षण केले जीवाचं बरं का. 4 लक्षणं झाली बघा. आलं का लक्षात? पंचक्लेशाने युक्त आहे. बरोबर आहे. दुसरं काय सांगितलं? परिच्छिन्न आहे, तो 3.5 हाताचा आहे. तिसरं काय सांगितलं? अनंत आहेत. आणि चौथं काय सांगितलं? सर्वांची सुख दुःख सारखी नाहीत. यावरून जीव भिन्न आहे. म्हणूनच नाना म्हणजे अनंत आहेत असे सिद्ध होते. ब्रह्म या सर्व धर्माहून निराळ्या आहे. आता त्या ब्रह्माचं लक्षण पाहिलं तर याच्या विरुद्ध आहे सगळं. आता ब्रह्माचे ठिकाणी क्लेश म्हणजे दुःख नाही. ज्या 5 क्लेशाचं वर्णन केलं यातला एकही क्लेश नाम दुःख ब्रह्माच्या ठिकाणी नाही, जीवाच्या ठिकाणी आहे. आणि तुम्ही सांगता जीव आणि ब्रह्म एक आहे. जीव आणि ब्रह्म एक आहे. म्हणून पहिलं त्यांनी लक्षण केलं जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत, यातला एकही क्लेश ब्रह्माच्या ठिकाणी नाही. दोघं एक असतील कसे? बरोबर आहे. पटलं का नाही? दुःख नाही, उलट ते आनंद रूप आहे. जीव नाना आहेत म्हणजे जीवाच्या ठिकाणी भेद आहे बर का. ब्रह्माच्या ठिकाणी भेद नाही. जीव अनेक आहेत म्हणजे भेद झाले. ब्रह्म एकच आहे, अनेक नाही ना. ब्रह्म एकच आहे, जीव अनेक आहेत म्हणजे भेद आहे. तुमच्या शरीरात माझ्या शरीरात भेद आहे का नाही? तुमच्यासारखं नाक माझ्यासारखं नाही, माझ्यासारखं तुमचं नाही. तुमच्यासारखा रंग माझा नाही, माझ्यासारखा तुमचा नाही. का सारखा आहे? भेद आहे का नाही? ब्रह्म एकच आहे. जीव अनेक आहेत. त्याच्यामध्ये आणखी भाग सांगितला. जीव नाना आहेत म्हणजे जीवाच्या ठिकाणी भेद आहेत, ब्रह्माच्या ठिकाणी भेद नाही. कोणते भेद नाहीत? स्वगत, सजातीय, विजातीय या रूपाने भेद 3 प्रकारचा आहे. हे तिन्ही भेद ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत. केला भेदाचा विचार आपण? या नाही केला.
हा स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, 3 प्रकारचे भेद सांगितलेत बरं का. हा हे 3 प्रकारचा भेद आहे. स्वगत भेद म्हणजे पदार्थाच्या स्वरूपातील भेद. लक्षात ठेवा. काय स्वगत भेद म्हणजे पदार्थाच्या स्वरूपातील भेद. जसा वृक्ष एकच असतो परंतु त्यात अंतर्गत पत्र, पुष्प, फल हे त्या वृक्षाचे भेद, याला कोणता म्हणतात? स्वगत भेद. झाड आहे पण त्या झाडाला पानं आहेत, त्या झाडाला फुलं आहेत, त्या झाडाला फळं आहेत, ही वेगळी वेगळी आहेत. हा हे अवयव त्याचे झाले बरं का. म्हणजे स्वगत भेद. हा एकाच झाडाच्या ठिकाणी फांद्या असणं, पानं असणं, फळ असणं, फुल असणं, एकाच ठिकाणी अनेक दिसणं याला म्हणतात. एक स्वरूपाच्या ठिकाणी अनेकत्व दिसणं याला स्वरूप भेद म्हणतात, स्वगत भेद म्हणतात. इत्यादिकांचा जो भेद स्वगत भेद, हा स्वगत भेद सावयव पदार्थात असतो. ब्रह्म सावयव नाही म्हणून त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. ब्रह्म एकच आहे. त्या ब्रह्माला काय कान नाही, डोळे नाहीत, हात नाही, पाय नाही, ती एकच आहे. त्याला फांदी नाही, त्याला पानं नाहीत, एकच आहे नुसतं ते. जसं सोन्याची वीट आणि अलंकार फरक आहे की नाही? हा सोनच आहे. हा पण त्या सोन्याला काहीच नाही. मूळ जे सोन्याची विट आहे ना, त्या सोन्याच्या विटेकडे कोणाचं आकर्षण नाही का? त्याला अवयव नाहीत, त्याला काय आकार नाही आहे. हा तसं ब्रह्म आहे बरं का, सोन्यासारखं शुद्ध. त्याच्या ठिकाणी कुठलाच अवयवाचा भाग नाही. म्हणून जो पदार्थ सावयव असतो तिथं स्वगत भेद असतो बरं का. म्हणजे सावयव म्हणजे अवयव असतात. हा स्वगत भेद कुठं निर्माण होतो? आता शरीराच्या ठिकाणी वर्णन केले. डावा हात, उजवा हात, डावा कान, उजवा कान, डावा डोळा, उजवा डोळा, याला काय म्हणतात? सावयव. अवयव, सा अवयव, अवयवासहित आहे. हा हे स्वगत भेदाच्या ठिकाणी अवयव आहे. ब्रह्माच्या ठिकाणी कोणता अवयवच नाही आहे, अवयवच नाही, आकारच नाही. म्हणून त्या ज्ञानोबरांनी वर्णन केलंय. ज्ञानोबराय म्हणतात, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुराशी आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. ज्ञानोबराने विचारलं, महाराज त्या ब्रह्माला पाय नाही, ते आलं कसं काय पंढरपूरला? पाय असतं तर आलं असतं ना. बरं त्याला आकार नाही, ते उभं राहिलं कसं म्हणता तुम्ही? बर त्याला आकार नाही, हात नाही, पाय नाही, आलं, त्याला पुंडलिकाने पाहिलं म्हणतात, कसं काय? ज्ञानोबा म्हणतात, नेनो, मला काय माहित नाही पण झालंय असं म्हणतात. नेनो, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. ब्रह्माला हात नाही, पाय नाही, नाव नाही, रूप नाही, काय नाही, ते आलं कसं काय? नेनो, मला काय माहित नाही पण आलंय, त्याला साक्षीदार आहे, भक्त पुंडलिके देखिले. त्या ब्रह्माच्या बाबतीत शंका. हा तुम्ही ब्रह्म पंढरपूरला येईल कसं? अहो त्याला हातच नाही, पाय नाही, ते येईल कसं? ती व्यापक आहे. व्यापकाच्या ठिकाणी क्रिया घडतच नाही, व्यापकाच्या ठिकाणी क्रिया घडतच नाही, आणि ते पंढरपूरला आलं म्हणता तुम्ही, कसं काय? म्हणून स्वगत पदार्थाच्या ठिकाणी अवयव असतात, ब्रह्माच्या ठिकाणी कुठला अवयव, अवयवी भाव नाही. म्हणून स्वगत भेद ब्रह्माच्या ठिकाणी लागू पडत नाही. म्हणून ब्रह्म आणि जीव तुम्ही एक म्हणता, हे जुळत नाही. जीवाच्या ठिकाणी भेद आहे. हा हा दुसरा विचार म्हणला सजातीय भेद.
म्हणजे दोन समान जातीय पदार्थाच्या स्वरूपातील भेद. एकाच वृक्षाची एकाच जातीची दोन झाडं त्याला सजातीय भेद म्हणतात. नारळाची दोन झाडं एक ह्या बाजूला लावले आणि एका बाजूला लावले, सजाती. एका जातीची दोन, सजातीय म्हणजे सारखी. हा, सोगत लक्षात ठेवा, दोन फरक बर का. झाडच आहे पण त्या झाडाला फांद्या, पानं, फुलं, स्वरूपाच्या ठिकाणी अवयव निर्माण झाले त्याला सोगत भेद म्हणतात. पण एका जातीचे दोन झाले, सजातीय भेद दोन झाले बर का. मग दोनापेक्षा तीन, तीनापेक्षा चार. एका जातीची 25 नारळाची झाडं लावली एका जाती, सजातीय. जसा एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाशी जो भेद तो वृक्षत्व जातीने सजातीय भेद आहे. हा वृक्ष वेगळा आणि हा वृक्ष वेगळा. एका जातीचा असला तरी दोन आहेत ना, एका जातीचा असला तरी दोन आहेत. म्हणून एकाच जातीचे दोन वृक्ष दोन जिथं निर्माण होतात त्याला सजातीय भेद म्हणतात. त्याला सजातीय भेद म्हणतात. ब्रह्माला जातीय म्हणजे दुसरं ब्रह्मच नाही आहे. ब्रह्म एकच आहे. पंढरपुरातलं ब्रह्म वेगळं आणि कोगणीतलं ब्रह्म वेगळं, गोकुळातलं ब्रह्म वेगळं आणि अयोध्येतलं ब्रह्म वेगळं, नाही का? आहे असं कुठं? ब्रह्म एकच आहे. म्हणून त्या परब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. सजातीय ब्रह्माला सजातीमध्ये दुसरं ब्रह्म नाही, म्हणून ब्रह्माचे ठिकाणी सजातीय भेद नाही, ते एकच आहे ना. कोणी शंका घेईल, ब्रह्म एकच आहे ना, म्हणजे अंबाबाई वेगळी कुठली, हा दत्त कुठला, हा राम कुठला, हा कृष्ण कुठला, हे देवच आहेत सगळे ना. मी वेगळे नाहीत. ज्योतिबा वेगळा, डोंगरावरची आई वेगळी आहे का नाही? मग तुम्ही अनेक नाही कसं म्हणता? अरे देव म्हणजे आकार, आकार भिन्न आहेत पण त्यातलं स्वरूप मात्र एकच आहे. स्वरूप मात्र एकच आहे. मंत्र वर्णन केले, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. जे ब्रह्म आहे ना त्यानेच एवढे अवतार घेतले, एवढे अवतार घेतले, एकट्यानेच घेतले बर का. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याची, बाप रखुमा देवीवर खुन बाणली कैशी. तुकोबरायांच्या चरित्रातला प्रसंग आहे. तुकोबराय कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर तुकोबरायांच्या गोट्यातली म्हस सोडून नेली चोराने रात्री. त्याला वाटलं त्यांच्या घरात कोणी आपण म्हैस न्यावी आणि तो म्हैस घेऊन चालला होता. म्हैस घेऊन जाताना एक काळा कट्टर माणूस त्या रश्यामध्ये आला. त्या म्हस नेणाऱ्याला अडवला, ए म्हस कोणाची नेतोस? त्याला बघितल्यावर तो म्हस सोडून ते चोर पळाले बरं का. तुकोबारांना कळालं, देवा तू मंदिरात असताना तू त्या म्हशीला अडवण्याकरता काळा कुट्टर माणूस कसा काय झाला असतो? म्हशीला अडवण्याकरता. आम्ही काय म्हणतो, म्हशीला अडवणारा वेगळा, पण तुकोबारा म्हणतात ज्याची मी भक्ती करत होतो ना तोच म्हशीला अडवण्याकरता गेला. भिन्न सांगितलं का एक सांगितलं? एकत्व सांगितलं. म्हणून देवाची रूप अनेक आहेत, स्वरूप मात्र एकच आहे. म्हणून ब्रह्म एकच आहे. ब्रह्म एकच आहे, अनेकत्व नाही, दोन नाहीत. राम वेगळा आणि कृष्ण वेगळा, आकार वेगळा झाला, आकार वेगळा झाला पण स्वरूपाने मात्र एकच आहे. स्वरूपामध्ये काहीही बदल, सोनं एकच आहे पण सोन्याचे अलंकार भिन्न भिन्न झाले. अलंकार वेगळे झाले पण सोनं एकच आहे ना. दृष्टांत दिला जातो, बाजारामध्ये
देव विकत मिळतात. पितळाचं कुत्रं मिळतं, पितळाचं घोडा मिळतो, पितळाचं गाढव मिळतं, पितळाचं कासव मिळतं. गाढवाची किंमत वेगळी, कुत्र्याची किंमत वेगळी, घोड्याची किंमत वेगळी, लक्ष्मीची किंमत वेगळी. तो पांधार म्हणते, ओ सगळ्यात पितळ एकच आहे की, सगळ्यात पितळ एकच आहे. त्या गाढवाची किंमत वेगळी, लक्ष्मीची किंमत म्हणते वजनाची किंमत आहे, लक्ष्मीची आणि गाढवाची किंमत नाही म्हणतोय तो. याचं वजन जास्त आहे म्हणून याची किंमत जादा, याचं वजन कमी आहे म्हणून याची. इथं गाढवाची आणि देवाची किंमत केलेली नाही, किंमत केली पितळची. आता गणपती आलेत, 100 रुपयाला गणपती मिळतो आणि 5,000 पण गणपती मिळतो. वास्तविक पैशांनी गणपती मिळतच नाही. मग ती किंमत केली कशाची? त्या आकाराची किंमत केली. तात्पर्य अवतार अनेक आहेत, रूप अनेक आहेत, पण स्वरूप मात्र एकच आहे. म्हणून त्या परब्रह्माच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, सजातीय भेद नाही आहे. का एकच आहे ते. तिसरा विचार सांगितला विजातीय भेद, म्हणजे दोन भिन्न जातीच्या पदार्थाच्या स्वरूपातील भेद. एक नारळाचं झाड आहे आणि एक आंब्याचं झाड आहे, जात बदलली बरं का. नारळाची जात आहेत, एका जातीतलं, सजातीय जातीतली 2 झाली. आता नारळाचं झाड वेगळं आणि आंब्याचं झाड वेगळं, वृक्ष जात आहे पण भिन्न आहे, त्याला विजातीय म्हणतात. वृक्ष जात आहे पण जात मध्ये 2 भाग आले, त्याला विजातीय म्हणतात बरं का. जशा वृक्षाच्या पाषाणादिकाशी जो भेद तो विजातीय भेद. वृक्षामध्ये भेद सांगितला, 2 प्रकारचे भेद, किंवा वृक्ष आणि दगड 2 झाले विजातीय. वृक्ष वेगळा आणि पाषाण वेगळा, जाती भिन्न भिन्न झाल्या, जाती भिन्न भिन्न झाल्या, याला विजातीय भेद म्हणतात बरं का. ब्रह्माप्रमाणे पारमार्थिक सत्तावान दुसरा पदार्थच नाही म्हणून विजातीय भेदही नाही. एकच परमात्म तत्व आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जातीची वस्तूच नाही आहे, दुसरी वस्तूच नाही आहे. म्हणून त्या ब्रह्माच्या ठिकाणी विजातीय भेद संभवत नाही. ब्रह्माहून भिन्न आकाशाधिक सृष्टी प्रत्यक्ष प्रतीत होत असोनी तो अनिर्वचनीय मिथ्या आहे म्हणून तिची प्रातिभाषिक सत्ता आहे, म्हणजे सत्ता भिन्न आहे म्हणून सृष्टी ब्रह्मास विजातीय भेद करू शकत नाही. या प्रकारे स्वगत सजातीय विजातीय भेदरहित ब्रह्म एक आहे. या वरील विवेचनावरून खाली लिहिल्याप्रमाणे जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये परस्पर विरोधी धर्म आहेत बरं का. ब्रह्म एकच आहे. मग कोणी म्हणेल हे आकाश दिसतं, हे जग दिसतं, आणि तुम्ही काय म्हणता ब्रह्म एकच आहे. 2 वेगळं का नाही. जग वेगळं आणि ब्रह्म वेगळं. शास्त्र सांगतं जग वेगळं आणि ब्रह्म वेगळं असं तुम्हाला जरी दिसत असलं तर ते वेगळं नाही आहे, वेगळं नाही आहे. का वेगळं नाही आहे? एकच परब्रह्माची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेवरती सगळं आहे, त्याच्या सत्तेवरती सगळं आहे. भगवंतांनी वर्णन केले, एकली न कंठेची म्हणून या येणे केली निर्माण चवदायी भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. त्यानेच निर्माण केले. मग त्यानेच निर्माण केले म्हणजे तो त्याच्यात नाही का? मग तो त्याच्यापासून वेगळा आहे का? मग जग वेगळं आणि देव वेगळा आहे का? मग सत्ता 2 झाल्या का 1 झाल्या? एकच आहे. फक्त आम्हाला प्रतीती येते म्हणून 2 मानायचं. त्याला प्रातिभाषिक म्हणतात बरं का. इथं शब्द येऊन गेला प्रातिभाषिक. प्रातिभाषिक कशाला म्हणतात? इथं शब्द आलाय म्हणून सांगतो. 2 कालात दिसत नाही, एका कालात दिसतं, त्याला प्रातिभाषिक म्हणतात. आता स्वप्न आहे, स्वप्न प्रातिभाषिक आहे बघा.
स्वप्न कधी दिसतं? जागा झाल्यावर. का? कुठे गेलं ते? एका कालात असताना एका कालात नसते. फक्त ते स्वप्न कधी पडतं? झोपेमध्येच. फक्त स्वप्नाला सत्ता झोपेतच आहे. जाग झाल्या झाल्या स्वप्न दिसत नाही. जर जाग झाल्या झाल्या स्वप्न जर दिसलं असतं तर त्याला सत्य मानलं असतं. फक्त स्वप्नापुरतीच झोपेपुरतीच त्याची सत्ता आहे. एरवी त्याला सत्ता नाही. त्याला प्रातिभाषिक म्हणतात बरं का. तसं जगत हे कुठपर्यंत आहे? तुम्हाला ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी ब्रह्मज्ञान होईल त्या दिवशी भरला घनदाट हरी दिसे. आता जग दिसतंय, पण ज्या दिवशी ज्ञान होईल त्या दिवशी ते म्हणजे जग दिसत नाही, मला देवच दिसतोय सगळीकडे. म्हणून प्रातिभाषिक म्हटले जगताला सुद्धा बरं का. म्हणजे खरी सत्ता खोटच आहे. स्वप्नासारखं जग आहे. हे फक्त ज्ञान झाल्यानंतर म्हणायचं बरं का. ज्ञान झाल्यानंतर म्हणायचं. बायका पोरं प्रातिभाषिकच आहेत. हे ज्ञान झाल्यानंतर म्हणायचं. जर तुम्ही आता जर बायकोला ब्रह्म म्हटला तर एक ब्रह्म आणि दोन ब्रह्म कसं काय हो? प्रपंच करायचा असेल तर तिला बायको म्हटलंच पाहिजे. तिला ब्रह्म म्हणून चालायचं नाहीये. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर तुम्हाला बायको दिसणार नाही. ते ब्रह्म दिसेल. तिथं म्हणायची गरजच नाही. तिथं म्हणायची गरजच नाही बरं का. म्हणून प्रतिती कालामध्ये जेवढी सत्ता असते त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणतात. ब्रह्म एकच आहे. पण जगत दिसतं ना, मग दोन माना ना. जगत वेगळं आणि ब्रह्म वेगळं नाही. ब्रह्म एकच आहे. फक्त जगत दिसतं ते प्रतिती कालापुरती त्याची सत्ता आहे. तो प्रातिभाषिक आहे. म्हणून याच्यावरून असं त्यांनी निष्कर्ष काढला की जीवाच्या ठिकाणी असलेले धर्म आणि ब्रह्माच्या ठिकाणी असलेले धर्म हे विरुद्ध आहेत. आणि विरुद्ध असल्यामुळे आमचं मत आहे पूर्व पक्षाचं की जीव आणि ब्रह्म एक असणं शक्यच नाही. शक्यच. दोघाचे धर्म वेगळे वेगळे आहेत. लोक म्हणतात अरे तू ब्रह्म आहेस. अहो ब्रह्म असतं तर मला रोज भूक लागते ना. ब्रह्माला भूक लागते. अहो तू ब्रह्म आहेस. अहो ब्रह्माला काय करावं लागत नाही. मला केल्याशिवाय घरातलं काय चालत नाही. मी कसं आहे ब्रह्म असेल असं लोक सहज म्हणतात बरं का. तू ब्रह्म आहेस. अहो ब्रह्माला भूक लागत नाही. मला 4 टायमाला खायला लागतं. मी ब्रह्म कसं असेल? त्या ब्रह्माला काय करावं लागत नाही. मला केल्याशिवाय काय घरातलं हलत नाही. माझ्याशिवाय पान हलत नाही. मी ब्रह्म कसं असेल? त्या लोकांना पटतंय खरंच मी ब्रह्म नाही. मी जीव आहे. म्हणून जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळा म्हणून दोघांची लक्षणं सांगितली बरं का. दोघांची लक्षणं जुळत नाहीत. हे पूर्व पक्षांनी मांडलंय आणि जगाचा अनुभव घेऊन मांडलेलं बरं का. हे ऐकायला बरोबरच वाटतं. हे ऐकायला बरोबरच वाटतं. लक्षात ठेवा. म्हणून दोन्ही ठिकाणी असलेले धर्म विरुद्ध आहेत. हे जुळत नाहीत. तेव्हा पूर्व पक्ष म्हणतो जीव आणि ब्रह्म एक असणं शक्य नाही. म्हणून त्याचं त्यांनी खाली वर्गीकरण केले बरं का. जीवाचा धर्म क्लेश, ब्रह्माचा धर्म क्लेशमुक्त. जीवाचा धर्म अनंत आहेत, भेदयुक्त आहे. ब्रह्म एक आहे आणि भेदरहित आहे. जीव परिच्छिन्न आहे आणि ब्रह्म व्यापक आहे. हे दोन्ही पाहिलं तर विरुद्ध आहेत. आणि विरुद्ध असल्यामुळं आमचं मत आहे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होणं शक्य कदापि नाही. कधीच शक्य नाही म्हणतो. कारण दोन्ही विरुद्धच आहेत हो. आणि दोन्ही विरुद्ध असताना तुम्ही सांगता एक आहे. हे एक नाही. याप्रमाणे जीवब्रह्माचे ठिकाणी परस्पर अत्यंत विरुद्ध धर्म असता त्यांचे ऐक्य
या ग्रंथाचा विषय आहे हे म्हणणे संभवत नाही. हे संभवत नाही. पतंजली मतात वरील जीवस्वरूपात पंचक्लेश सांगितले आहेत व त्याच्यामुळे ब्रह्माशी जीवाचे एकत्व घडत नाही असे आमचे म्हणणे आहे. याचे समाधान वेदांती असे सांगतात की आता पूर्वपक्षांनी मत मांडलेलं आहे आणि त्या पूर्वपक्षाच्या संबंधाने वेदांत्यांनी आपलं मत थोडंसं प्रगट केलेलं आहे. थोडंसं केलेलं आहे असं ते पतंजलीच सांगतात बरं का. असे सांगतात की बुद्धी आणि बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास हे तीन मिळून जीव होतो. त्यात बुद्धी अधिष्ठान चैतन्या साक्षी कुटस्थ आत्मा प्रत्यक्ष तुमपदलक्ष इत्यादी नावे आहेत. राग द्वेष सुख दुःखादी क्लेश बुद्धीचे धर्म आहेत. ती बुद्धी प्रति शरीराचे ठिकाणी भिन्न भिन्न आहे. म्हणून एका शरीराचे ठिकाणी एका बुद्धीस होणारी सुखदुःखे सर्व जीवांच्या बुद्धीस होणार नाहीत. या रीतीने बुद्धीचा भेद मांडला म्हणजे सुखदुःखाचा संकर होणार नाही. आणि बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुखदुःखादी क्लेशरहित आणि एक आहे म्हणून त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. कारण वेदांत मतात बुद्धी अधिष्ठान चैतन्य व बुद्धी आणि चैतन्याचा आभास या तिघांचे नाव जीव असले तरी जीव शब्दाचा लक्षार्थ जो केवळ साक्षी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. आणि प्रतिशरीराचे ठिकाणी बुद्धीचा भेद मानल्यामुळे सर्वांची सुखदुःखे सर्वांना कळावीत असाही दोष राहत नाही. वेदांत मताने जीवाची व्याख्या केलेली आहे. वरची जी व्याख्या झाली ती पतंजलीची झाली बरं का. आणि वेदांत शास्त्रकर्त्यांनी जीव कोणाला म्हणतात त्या जीवाचं लक्षण केलेलं आहे. या पतंजलीपेक्षा थोडंसं ते कठीण आहे बरं का. जीव कोणाला म्हणतात हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. मग प्रश्न सुटेल बरं का. नाहीतर प्रश्न सुटणार नाही. ऐकूनही कळलं नाही तर ऐकूनही सुटणार नाही. जर कळलं नाही तर ऐकूनही सुटणार नाही तर वाचून सुटेल का. काय लोक म्हणतात आम्ही विचारसागराचं 4 वेळा पारायण केलं काही शिरलं नाही डोक्यात. ते की ज्ञानेश्वरी आहे वय पारायण करायला. पारायण करून हा ग्रंथ कळण्यासारखा नाहीच आहे. 108 जरी पारायण केली तरी कळायचं नाही. काही विद्यार्थी पाठ करतात नाही. हा ग्रंथ वाचून कळत नाही. समजूनच घ्यावा लागतो. याची पारायण करून चालत नाही. पारायण करण्याकरता नाही. पारायण करण्याकरता ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर पुण्य होईल. हे का वाचून पुण्य होणार नाही. वेळ जाईल फुकट. कळणार नाही. कारण काही लक्षणं केले शास्त्राने आणि ती लक्षणं कळली पाहिजेत. कळी तर प्रश्न सुटेल. नाही तर लोक म्हणतात महाराज आमच्या डोक्यावरून डोक्याच्या केसावरून गेलं. डोक्यावरून आणि डोक्याच्या केसावरून. ओ बरोबर आहे ना. कारण कळच नाही ना काय म्हणून त्याची लक्षणं केलेली आहेत. मतमतांतर फार आहेत बरं का. पहिलं पतंजलीवाल्यांचं मत सांगितलं. त्यांनी सांगितलं जीवाचं लक्षण हे आहे. आता वेदांत शास्त्र करते जीव कोणाला म्हणतात त्याचं त्यांनी लक्षण केलंय. त्याचं लक्षण केलंय आणि त्या लक्षणाने ते पटवून देतात जीव आणि ब्रह्मामध्ये ऐक्य आहे. कसं आहे सांगतो समजून आपल्याला. वाचलो काय कळालं. काहीच कळलं नाही ना. पण मी काहीतरी वाचलो हे तरी कळालं का नाही. मी काहीतरी वाचलो हेच कळालं ना. एवढं कळलं तर म्हणजे पुढचं कळेल बरं का. पुढचं कळेल. आता लक्षण केलेलं आहे जीवाचं वेदांत शास्त्रकर्त्याने. प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. पण त्या बुद्धीला चैतन्याचा अधिष्ठान आहे बरं का. बुद्धी स्वतंत्र कार्य करत नाही. बुद्धी जड आहे. बुद्धी
जड आहे ती चैतन्याच्या आश्रयाने कार्यप्रवण होते. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबरांनी वर्णन केले सकलार्थमती प्रकाशो ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवदारी जोजी बुद्धी त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती राहते म्हणून बुद्धी कार्य करते. बरोबर आहे. हा दिवा लावलाय, हा दिवा लावलाय, तो जड आहे, त्यात करंट सोडलाय म्हणून प्रकाश आहे. बरं का, करंट सोडलाय म्हणून प्रकाश आहे. करंट जर गेला तर ती बुद्धीसारखंच आहे. बरं का, हा बुद्धी, हा जेवढे दिवे लावलेत त्या दिव्याला करंट एकच आहे. त्या करंट गेला तर दिवे प्रकाश देतात. मग आता त्या दिव्यात प्रकाश आहे का त्या विद्युत मध्ये प्रकाश आहे? हो, लक्षात येते ना? लक्षात येतं का नाही? दिव्यामध्ये प्रकाश आहे का विद्युत सोडली त्याच्यामध्ये प्रकाश आहे? हा, तसं बुद्धी ज्ञान ग्रहण करते का त्या बुद्धीमध्ये चैतन्याचं अधिष्ठान आहे म्हणून ती ज्ञान ग्रहण करते? हा, एवढं लक्षात आलं बस झालं. हा, प्रत्येकाची बुद्धी आहे, प्रत्येकाला देवाने बुद्धी दिलेली आहे, पण ती बुद्धी कशी आहे? त्या बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आहे मांडले. बरं का, हा प्रत्येक जीवाला बुद्धी दिल्या. बरं का, प्रत्येक जीवाला जीवाचं लक्षण सांगतात आणि त्या बुद्धीला अधिष्ठान चैतन्याचं आहे. चैतन्य म्हणजे ब्रह्म, अधिष्ठान आहे. आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, म्हणून 3 भाग केले. बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, या तिन्हीला मिळून जीव म्हणतात. बुद्धी, त्याला अधिष्ठान चैतन्य आणि त्याच्यामध्ये त्या बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्याचा प्रकाश म्हणजे आभास. भास आणि आभास शब्द आहे. बरं का, म्हणजे त्याला उदाहरण दिलेलं आहे. पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. सूर्याचं प्रतिबिंब पडतं. बरं का, आणि ते प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसतं. बरं का, ते पाण्यापासून वेगळं असतं पण दिसतं पाण्यामध्ये. तसं त्या चैतन्याचं प्रतिबिंब या बुद्धीमध्ये पडलेलं आहे. ते दिसतं बुद्धीच्या ठिकाणी, ते स्वतंत्र दिसत नाही. हा, म्हणून तिन्हीचं लक्षण केलं. बुद्धी आणि त्या बुद्धीला अधिष्ठान चैतन्य आणि त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, ह्या तिन्हीला मिळून काय म्हणतात? जीव. हे 3 गोष्टी एकत्र आले तर हा कार्य करतो. याच्यातलं 2 गोष्टी नसतात मग त्याला काय म्हणतात? प्रेत म्हणतात. शरीराला अधिष्ठान चैतन्याचा आहे आणि त्याच्यामध्ये चैतन्याचा आभास आहे. हा, तो निघून गेला, लोक म्हणतात, काय म्हणतात? जीव गेला. बरं का, जीव गेला. मग राहिलं काय? धड. आता ते कार्य करत नाही. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविन. लाईट गेली, फॅन बंद पडला. लाईट गेली, स्पीकर बंद पडला. चैतन्याची सत्ता निघून गेली, चालतं बोलतं शरीर बंद पडलं. बरोबर आहे? हा, असं वर्णन केलंय. म्हणून या जीवाचं लक्षण करताना बुद्धीला अधिष्ठान चैतन्य, का स्वतंत्र हे पदार्थ राहू शकत नाहीत. स्वतंत्र पदार्थ राहू शकत नाहीत. आज आपल्याला आधार आहे कोणाचा? पृथ्वीचा. आपल्याला पृथ्वीच्या वर आधाराने आधार सोडून चालता येत नाही, बसता येत नाही, झोपता येत नाही, व्यवहार करता येत नाही. सगळ्यांना आधार कोणाचा आहे? पृथ्वीचा आहे. तसं बुद्धीला आधार कोणाचा आहे? अधिष्ठान चैतन्याचा आहे. हा, पण त्या
त्या बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास पडलेला आहे, प्रतिबिंब आहे, म्हणून त्याला जीवत्व आलं, म्हणून त्याला जीव म्हणतात. ह्या 3 गोष्टीला मिळून जीव म्हणतात, अशी व्याख्या वेदांतवाल्यांनी केलेली आहे. असं कोण सांगतं? ते पतंजली सांगतात बरं का. हा, पटवून देतात जीव कसा आहे. या 3 मिळून जीव होतो. त्यात बुद्धी अधिष्ठान चैतन्यात साक्षी म्हणतात. आता त्याच्यातला आणखी बारकावा सांगितला बरं का. काय सांगतात? त्या बुद्धीला अधिष्ठान म्हणून आपण सांगितलं चैतन्य, त्या चैतन्यालाच काय म्हणतात? साक्षी. त्याला काय म्हणतात? साक्षी किंवा कुटस्थ किंवा आत्मा किंवा प्रत्येक किंवा तुम पद लक्ष इत्यादी नावं त्याला आहेत बरं का. अनेक नावं सांगितलेत. पहिलं नाव काय? साक्षी, नाहीतर कुटस्थ, आत्मा, प्रत्येक आणि तुम पद लक्ष इत्यादी नाव आहेत. नावं अनेक आले की गोंधळ होतो बरं का. साक्षी वेगळा, कुटस्थ वेगळा, आत्मा वेगळा नाही. बुद्धीच्या ठिकाणी जी अनेक शब्द वापरले जाते, जीवाच्या ठिकाणी जीव, कुटस्थ म्हटलं की जीव, आत्मा म्हटलं की जीव, साक्षी म्हटलं की जीव, असे अनेक त्याला नावं दिलेले आहेत बरं का. म्हणून इत्यादी किंवा तुम पद लक्ष इत्यादी नावेत. राग द्वेष सुख दुःख आदी क्लेश हे बुद्धीचे धर्म आहेत. आता राग द्वेष सुख दुःख आदी क्लेश हे कुठं राहतात? बुद्धीच्या ठिकाणी राहतात. त्या चैतन्याच्या ठिकाणी राहत नाही. जांभई द्यायची नाही. जांभई दिली की समजावं आळस आला, आणि आळस आला की समजावं ऐकलेलं सगळं वरून गेलं, आत जात नाही. आत गेलेलं सगळं बाहेर आलं. आत गेलेलं सगळं बाहेर आलं. नेम आहे. अभ्यास करताना गुरूंच्या समोर कीर्तन ऐकत असताना जांभई जर आली तर आलेली शेजाऱ्याला सुद्धा कळली नाही पाहिजे. आम्ही त्याच्या समोरच तोंड असा उघड करतोय. लक्षात ठेवा. आश्रमातला एक प्रसंग आहे. महाराजांचे चिरंजीव धाकटे, त्यांना काशीचे एक पंडित शिकवायला आले, आणि शिकवता शिकवता विद्यार्थ्यांना जांभई आल्यानंतर त्यांनी पाठ बंद म्हटले. पाठ बंद म्हणले कधी? उद्या म्हटले. अहो तुम्ही काशीहून शिकवायला आलाय? हो पाठ घेणार आहे म्हणले, पण तुम्हाला आळस आलाय. आळसा शिकवलेलं बुद्धीत राहत नाही, मी शिकवत नाही म्हणले. जावा. त्यांनी पाठ घेतला नाही. आम्हाला आता वेळच नाही. कुठंतरी वेळ काढून घ्यालोय. तुमची जांभई बघून जर आम्ही पाठ बंद केला तर. त्यांचं मत आहे आळस आला की आळसामध्ये शिक्षण होत, आळसामध्ये अभ्यास होत नाही. म्हणून आळस आला की खेळायला जायचं. खेळून आळस घालवायचा. आळस घालवण्याकरता खेळ आहे, खेळण्याकरता खेळ नाही बरं का. बसून 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 शरीर शिंताने आळस येतो. मग तो आळस घालवण्याकरता थोडस मोबाईल खेळायचा. बरोबर आहे ना. जरा गेम खेळायची. खेळते की नाही ऑफिसमध्ये मधल्या काळात? माणसं कीर्तनांमधली चाल सुरू झाली की मोबाईल खेळतात कीर्तनात. तात्पर्य चैतन्याच्या ठिकाणी क्लेश नाही, द्वेष नाही, हे बुद्धीच्या ठिकाणी राहतात बरं का. म्हणून तुकोबांनी फार सुंदर, अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. हे बुद्धीचे धर्म आहेत. क्लेश होणं, राग द्वेष निर्माण होणं हे बुद्धीचे दोष आहेत. हे चैतन्याचे दोष नाहीत, हे त्याचे धर्म नाहीत. मग प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्धी आहे, ते बुद्धीचे दोष आहेत. पण तुम्ही ते लादताय कोणावरती? चैतन्यावरती. बुद्धीचा संबंध चैतन्याशी आला ना, अधिष्ठान आहे ना.
तो साक्षी आहे ना, कुटस्थ आहे ना, पण त्या धर्मापासून तो दोषापासून वेगळा आहे ना, दोषापासून वेगळा आहे. त्याला उदाहरण दिलेलं आहे. स्फटिक आहे, स्फटिक. स्फटिक पांढरा असतो बरं का, पाऱ्यासारखा. असा डोळ्यासमोर धरला तर पलीकडचं दिसतं त्यातून. मग तो स्फटिक तुम्ही हिरव्या पानावरती ठेवला, तुम्हाला तो हिरवा दिसतो बरं का. आता स्फटिक हिरवा आहे का पान हिरवा आहे? तांबड्या फुलावरती ठेवलं तर ते तांबडं दिसतं. स्फटिक तांबडा आहे का फुल तांबडा आहे? मग तांबडा रंग कोणाचा? फुलाचा. हिरवा रंग कोणाचा? पानाचा. बरोबर आहे ना. स्फटिकाचा नाही. तसं राग द्वेष क्लेश कोणाचे? बुद्धीचे. स्फटिकासारखं चैतन्य आहे. स्फटिकासारखं चैतन्य आहे. संबंध आला त्याच्याशी, पण लोक म्हणतात अहो स्फटिक हिरवा दिसतो. आपण ते आरोप केले त्या चैतन्यावरती, त्याचा दोष आहे. धर्म त्याचे नाहीत, बुद्धीचे आहेत बरं का. ते बुद्धीच्या ठिकाणी राहतात. म्हणून राग द्वेष सुख दुःखादी क्लेश बुद्धीचे धर्म आहेत. आणि ती बुद्धी प्रति शरीराचे ठिकाणी भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाची बुद्धी सारखी नाही. प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे. एकाला पाठ होतंय तर एकाला पाठ होत नाही. तुमच्या बुद्धीतले विचार तर माझ्या बुद्धीतले विचार वेगळे, त्याच्या बुद्धीतले विचार वेगळे तर त्याच्या बुद्धीतले विचार वेगळे. सगळ्यांचे बुद्धीचे विचार सारखे नाहीत. काही माणसं कीर्तनाला येतात. कीर्तनाला आल्यानंतर सगळे सारख्याच बुद्धीनं कीर्तनाला येत नाहीत बरं का. बुद्धीचं मी भिन्नत्व सांगतोय, लक्षात ठेवा. ते म्हणजे रात्रीच्या बुवाचा घसा चांगला होता बरं का. काय होता? म्हणजे नरड चांगलं होतं, सोर चांगला होता बरं का. एक म्हणतोय रात्रीचा बुवा अभ्यासो होता बरं का, अभ्यासो होता. एक म्हणतोय रात्रीचा बुवा देखना होता बरं का. प्रत्येकाची बुद्धी कीर्तनाला आलेला सांगलो मी. आता बुवाचा रंग बघायचा असतो कीर्तनात, का बुवाचा स्वर बघायचा असतो, का बुवाचा अभ्यास बघायचा असतो, काय काय सांगतो ते बघायचं असते हो. म्हणून आमचे महाराज सांगायचे नेहमी, गुरुवारी साखरे महाराज. एक बाई महाराजांच्याकडे म्हणजे महाराजांनी रात्री कीर्तन, हो गेलतो रात्री कीर्तनाला. मग हो मला महाराज रात्री कीर्तन गेलो, बुवा काळा कुट्ट होता म्हटले. महाराज म्हणले का तुला करून घ्यायचा होता त्याच्याशी? अरे त्या बुवानी काय सांगितलं ते लक्षात ठेव ना. बुवा काळा कुट्ट म्हटला, डांबरासारखा होता म्हणले. काय देणं घेणं आहे त्या रंगाशी? बुद्धी भिन्न आहे. बुद्धी प्रत्येकाची कीर्तनात बुद्धी सारखी नसते. एक म्हणते काय कीर्तन छान झालं, काय म्हणते काय आज स्वर लागला होता. एक म्हणतोय काय बुवाचं राहणीमान होतं. म्हणजे बुद्धी भिन्न भिन्न नाही. मी कीर्तन झाल्या जगातला विचार करा. आता आमच्या बरोबर लोक येतात कीर्तनाला, म्हणजे महाराज जेवण चांगलं होतं बघा आज. आम्ही विचारतात कीर्तन कसं झालं सांग ना. का बुद्धी भिन्न भिन्न आहे. जेवढे जीव आहेत तेवढी प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे. मग ते बुद्धीचे दोष आहेत, जीवाचे दोष नाहीत. म्हणून जेवढे जीव तुम्ही वेगळे मानले ना, त्याची बुद्धी तेवढी भिन्न भिन्न आहे बरं का. म्हणून प्रति शरीराचे ठिकाणी भिन्न भिन्न आहे बुद्धी. म्हणून एका शरीराचे ठिकाणी एका बुद्धीस होणारी सुख दुःखे सर्व जीवाच्या बुद्धीस होणार नाहीत. सर्वांना सुख दुःख सारखे का? बुद्धीच्या संबंधाने येते. बुद्धीच्या संबंधाने ठिकाणी चांगले. एकाला पदार्थ चांगला लागतो तर एकाला चांगला लागत नाही का? बुद्धीचा संबंध आला. म्हणून सर्वांची सुख दुःख सारखी नाहीत, भिन्न भिन्न. बुद्धीच भिन्न आहे ना. म्हणून सुख दुःख ही सारखी नाहीत. एका शरीराच्या ठिकाणी एका बुद्धीस होणारी सुख दुःखे वा सर्व जीवाच्या बुद्धीस होणार नाहीत. सर्वांना सारखा अनुभव सुख दुःखाचा येणार नाही. या रीतीने बुद्धीचा भेद मानला म्हणजे सुख दुःखाचा संकर होणार नाही.
बुद्धीचा तुम्ही भेद मानला ना, मग तुमच्या सुखदुःखाचा संकर होणार नाही. प्रत्येकाचं सुखदुःख भिन्न आहे. तुम्हाला हे मान्यच करावं लागेल. तुम्हाला मान्यच करावं लागेल. होणार नाही. आणि बुद्धीचे अधिष्ठान जो साक्षी तो सुख दुःख आदी क्लेशरहित आहे आणि एक आहे, म्हणून त्याचे ठिकाणी ब्रह्माशी ऐक्य होण्यासारखं काहीच नाही. प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे, पण बुद्धीच्या ठिकाणी असल्यानं चैतन्य तो साक्षी रूपाने एकच आहे. त्याचा आणि त्या बुद्धीचा काय संबंध नाही, त्या सुखदुःखाचा काय संबंध नाही आहे, आणि तो एकच आहे. मग इथं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य मानायला का हरकत आहे? आलं लक्षात ना? इकडं बुद्धीत भेद दिलाय, हा इकडं जीवाला भेद दिलाय. हा पूर्व पक्षाचं मत होतं जीवाला दुःख आहे, हो प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. हो. इकडं बुद्धीला दुःख दिलं. हा, इथं बुद्धीला जीव मानलेला आहे. बुद्धीलाच, बुद्धीवरती सगळा आपला व्यवहार चाललाय ना. आणि ती बुद्धी कोणाच्या आश्रयाने राहते? चैतन्याच्या आश्रयाने राहते. अधिष्ठान त्याच आहे. आणि ते साक्षी रूपाने प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, आणि तो त्याच्यापासून वेगळा आहे. मग बुद्धीचे धर्म आहेत, आणि बुद्धीचे धर्म भिन्न भिन्न असल्यामुळे प्रत्येकाचे सुख दुःख भिन्न भिन्न आहेत. पण साक्षी मात्र एकच आहे. तो सर्वांच्या ठिकाणी आहे, तो अनेक नाही आहे, आणि तो एकच आहे. तेव्हा जीव आणि साक्षीनाम ब्रह्म एक मानाला काहीच हरकत नाही, असं मत वेदांतवाल्यांनी सांगितलंय. असं कोण सांगतो? पतंजली सांगतो. आपलंच मत मानतोय. आपलं सांगून पुन्हा तो आपलं सांगतो हे चुकीचं आहे बरं का. पुन्हा आणखी सांगणार हे चुकीचं आहे. आपलं मत त्यानं मांडलं स्वतःचं, पहिल्यांदा स्वतःचं मत मांडून आता तुम्ही हे वेदांत करते काय सांगतात ते मी सांगतो म्हणतोय, ते सांगून पुन्हा सांगतो हे चुकीचं आहे. कसं बरं का? म्हणून वेदांत मतात अधिष्ठान चैतन्य, बुद्धी आणि चैतन्याचा आभास या तिघांचे नाव जीव असले तरी जीव शब्दाचा लक्षार्थ जो केवळ साक्षी त्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्यास हरकत नाही. आणि प्रतिशरीराचे ठिकाणी बुद्धीचा भेद मानल्यामुळे सर्वांची सुखदुःखे सर्वांना कळावीत असाही दोष राहत नाही. म्हणून परंतु हे वेदांतांचे म्हणणे बरोबर नाही. बघा काय वेदांताचं मत त्यानंच मांडलं, पहिल्यांदा स्वतःचं मत मांडलं. वेदांत असे सांगतात बघा, जीव असा आहे, बुद्धीचे धर्म आहेत, ते जीवाचे धर्म नाहीत. ते बुद्धीच्या ठिकाणी चैतन्याचा आभास आहे, त्याला अधिष्ठान चैतन्याचा आहे. तेव्हा असं सांगून ते ऐक्य सांगतात. हे सांगत असलं तरी आमचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर नाही, बरोबर नाही. म्हणून परंतु हे वेदांतांचे म्हणणे बरोबर नाही, कारण मनुष्य मात्र स्वतःच्या जीवाचे फक्त कर्ता भोगता या रूपाने ज्ञान आहे. त्याशिवाय साक्षी म्हणून कोणी आपणास आहे असे कोणाशी ज्ञान नाही बर का. मत म्हणताना काय म्हणतो? मनुष्य स्वतःलाच कर्ता मानतोय, तो दुसऱ्याला मानायला तयार नाही. हे मी केलंय, हे माझ्यामुळं चाललंय, ते देव बेव साक्षी कोणी नाही, मीच केलंय सगळं. मीच केलंय सगळं. कुठला देव आणि कुठला काय हे नाही. वेदांत म्हणतात ना, नाही नाही, ते म्हणते आमचं मत आहे मनुष्य मात्र स्वतःच्या जीवाचे फक्त करता भोगता याचे या स्वरूपाने ज्ञान आहे. मी करतोय, मी भोगतोय, हे मी केलं पाहिजे, माझा संबंध आहे, माझा याच्यावरती अधिकार आहे. साक्षी वगैरे कोण नाही आहे. बायको म्हणते मी राबायला जाते, मी मिळवते पैसे, ते म्हणते मी पैसा मिळवतोय. मग मी स्वयंपाक करते, ते म्हणते तुम्ही भांडी घासा. का दोघं पैसे मिळवतो का नाही? मी आहे म्हणून माझा निम्मा प्रपंच चाललाय. नवरा म्हणतोय मी आहे म्हणून प्रपंच चाललाय. बरोबर आहे की नाही? असं पतंजलीचं मत आहे की मनुष्यच करता आहे, जीव सगळ्याचा करताय, तोच करतोय आणि तोच भोगतोय. साक्षी बिक्षी कुच 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 नाही म्हणतोय तो. त्याचा काही संबंध नाही. साक्षी म्हणून कोणी आपणास आहेत असे कोणाचे ज्ञान नाही. असं वाटतंय का मला साक्षी कोण आहे?
नाहीच आहे. मी आहे म्हणून चाललंय, मी आहे म्हणून चाललेलं आहे, मी आहे म्हणून घर चाललेलं आहे, मी आहे म्हणून गाव चाललेलं आहे. असंच प्रत्येकाला वाटतं का देव आहे म्हणून चाललेला आहे? देव आहे म्हणून असं चाललंय असं कोणाला वाटतं का? वाटतच नाही. माणसं चिंता करतात. का चिंता करतात? ते म्हणते मी गेल्यानंतर कसं होईल घरातलं, मी गेल्यानंतर कसं होईल, त्याला चिंता. मी आहे म्हणून घरातलं व्यवस्थित चाललंय, मी आहे म्हणून घरातलं व्यवस्थित चाललंय. ती विनोदानी गोष्ट सांगितली जाते. एक मनुष्य आजारी पडला आणि शेवटी वाणी बंद झाली. वाणी बंद झाली आणि त्याला बाहेरच्या सोप्यात झोपवलेलं होतं. आणि त्या सोप्या कोपऱ्यामध्ये म्हशीचं रेडकू वासरू गायचं बांधलं होतं. आणि ते लक्ष त्याचं गेलं. त्याला बोलता येईना बरं का, त्याला बोलता येईना. तो म्हणायला लागला त्या वासराकडे बोलून, वा के वा के वा के. मुलाला वाटलं बाबांना बहुते वासुदेव केशव म्हणायचं आहे बरं का. मग जीभ जड झाल्या, उच्चार होत नाहीत. म्हणून तो वैद्याकडे गेला आणि सांगितलं आमचे बाबा वा के म्हणून मधला शब्द उच्चारता येईना. काय नाही, तुम्हाला जडीबुटी देतो, ती मधामध्ये मिक्स करा आणि जिभेवरती घासा, उच्चार स्पष्ट होतील. आणलं त्याने औषध, ते एकाग्र केलं आणि त्याच्या जिभेवरती लावलं. आणि जिभेवरती लावल्यानंतर मला म्हणाला, अरे वासरू केरसोनी खातय, माझ्या देख जर वासरू केरसोनी खाते, मी गेल्यावर काय तुम्ही प्रपंच करणार, हे सांगायचं होतं त्याला. एवढं कर्तृत्व भक्तृत्व जीवाच्या ठिकाणी, म्हणून जीवच करता बघताय, साक्षी विक्षी काही नाही. बरोबर आहे की नाही? हा, हे पडतंय आणि ते पडतंय. अरे हे कुठलं तरी माना ना, एका पक्षाला जाणार ना कुठल्या तरी. हा हा, इकडे गेलं की जय आणि तिकडे गेलं की जय. होय. हा हा, पूर्व पक्षी बरोबर आहे म्हणतासा आणि उत्तर पक्षी वेदांत पक्षी बरोबर आहे म्हणतासा. हा, दोन्ही बरोबर आहे म्हणतासा. हा, असे कोणाशी ज्ञान नाहीये. त्यांनी उदाहरण दिले, वंद्या पुत्राचे कोणाशी ज्ञान नाही, म्हणतो जसा नाहीच. वंद्या पुत्र, वंद्या पुत्र म्हणजे जन्म. वंद्या पुत्र म्हणजे काय हो, काय माहित नाही. ज्यांना बाळच होत नाही. वांजोटीला मुलगा झाला. काय झाला? वांजोटीला पुत्र झाला आणि त्याचं बारसं ठेवलं. काय ठेवलं? आणि त्याच्या बारशाला आकाशाची फुलं आणली. स्वयंपाकाला काशवीचं तूप आणलं. बरोबर आहे, असं वर्णन केलंय. शास्त्र सांगता रे पहिला वंद्याला पुत्रच नाही तर आकाशाला फुलं कुठून येतील? काशवीला तूप कुठून येईल? काशवीला तूप आहे, आकाशाला फुलं लागतात. मग वंद्याला पुत्रच नाही, वंद्याला पुत्र झाला असं तू कोणी ऐकलंय का? नाहीच आहे, नाहीच आहे तो बरं का. जसं नाहीच आहे ना तसं साक्षी नाहीच आहे म्हणतोय तो. कुणी पाहिलंय का वंद्याला पुत्र झालंय? कोणाचं आतापर्यंत पाण्यात आले का? जसं वंद्याला पुत्र नाही, वंद्या पुत्र नाही, तसं तो म्हणते साक्षी नाहीच आहे, वंद्या पुत्रासारखाच आहे तो, नाहीच आहे. हा, नाहीच आहे. असता तर दिसरा असता. वांजुटीला मुलगा झाला तर पाहायला मिळाला असता ना, नाहीच आहे ना. म्हणून वंद्या पुत्राचे कोणाशी ज्ञान नाही, म्हणतो जसा नाहीच, त्याचप्रमाणे ज्या अर्थी साक्षीशी कोणा ज्ञान नाही, त्या अर्थी वंद्या पुत्राप्रमाणे आम्ही साक्षी मानित नाही. शाबास. कोण नाहीच ना. आतापर्यंत वंद्याला पुत्र झाल्या कोणी पाहिलं का? नाहीच आहे. तसं साक्षीचा कोणाला अनुभव आहे का? नाहीच आहे ना. मग वंद्या पुत्राप्रमाणे तो नाहीच माना ना, तो नाहीच आहे. हा, त्याचं अस्तित्वच नाही आहे.
कारण त्याचं ज्ञानच कोणाला नाही, त्याचा अनुभवच कोणाला नाही, म्हणून आम्ही साक्षी मानित नाही. क्षणभर वेदांताच्या कल्पनेप्रमाणे मानला तरी त्याचे ब्रह्माशी एकत्व घडणार नाही. तो म्हणतो मांडलं क्षणभर क्षणभर मांडलं वेदांताचं मत, तरी तो म्हणतो एकत्व घडणं शक्य नाही. कारण प्रति शरीराच्या ठिकाणी जशी बुद्धी भिन्न मानता तसे साक्षी भिन्न मानले पाहिजेत. तो काय म्हणतो, प्रत्येक शरीराची तुम्ही बुद्धी भिन्न मानली का नाही, तसं साक्षी पण भिन्न माना. चैतन्य भिन्न माना. मग एकत्व कसं होईल? तुमच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धी भिन्न मांडली, बुद्धीप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी ते चैतन्य आहे, तेही भिन्न माना. साक्षी भिन्न मानले पाहिजेत. साक्षी भिन्न मानले म्हणजे साक्षीवर अनेकत्व हा धर्म आलाच. अनेकत्व धर्ममान साक्षीशी एकत्व धर्ममान ब्रह्माशी ऐक्य संभवत नाही. काय जसं बुद्धीचे धर्म अनेक, तसं साक्षीच्या ठिकाणी धर्म आले. ब्रह्माच्या ठिकाणी धर्मच नाही आणि साक्षीच्या ठिकाणी धर्म आहेत. मग दोघांचं ऐक्य होणं संभवणीच नाही. का साक्षी अनेक झाले, तो धर्म संपन्न झाला. ब्रह्म धर्मरहित आहे, तेव्हा दोघांचं ऐक्य होणं संभवनीय नाही. जरी तुम्ही घटकाभर मांडलं, क्षणभर मांडलं, तरी हे अनुभवाला जुळत नाही, असं पूर्वपक्षाचं मत आहे. पूर्वपक्षाचं मत काय आहे आणि सिद्धांत पक्षाचं मत काय आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे बरं का. वर पक्षाचं मत काय आणि वधू पक्षाचं मत काय हे मध्यस्थी माणसांना लक्षात ठेवलं पाहिजे. नाही लक्षात ठेवलं तर म्हणून ते लिहून ठेवतात, त्याला याद्या म्हणतात. हे लिहून ठेवायचं नाही बरं का. हे आहेच. ते ठेवावं लागतं का, माणसं बदलतात म्हणून. माणसं बदलतात म्हणून. दुसरे असे आहे की वेदांत मतात सुख दुःखे साक्षी भाष्य आहेत. म्हणजे सुख दुःखे साक्षी जाणतो असा साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ आहे. याचा विचार आपण पुढं करू बरं का. इथंपर्यंत येऊ. 6:15 झाले, आपल्याला पुढं कार्यक्रम आहे. तेव्हा पूर्व पक्षाने आपलं मत मांडलेलं आहे आणि ते मत मांडत असताना असं मत मांडलेलं आहे की जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य जे वेदांतकर्त्यांनी सांगितलेलं आहे, तो म्हणतो हे जुळत नाही. मग त्यांनी जीवाचं लक्षण काय आणि ब्रह्माचं लक्षण काय हे त्यांनी पटवून दिले शास्त्राच्या द्वारे. तो पूर्वपक्ष मानत असताना स्वतःचं मत सांगत नाही. तो म्हणतो पतंजलीने असं वर्णन केलंय. तो शास्त्रकार आहे, अभ्यास आहे. सोम्या गोम्याचं त्यांनी मत घेतलेलं नाही आहे. मत घेतलेलं नाही आहे. एका शास्त्रकाराचं मत त्यांनी मांडलेलं आहे आणि त्या मताप्रमाणे जर विचार केला तर वेदांताच्या मताप्रमाणे हे जुळत नाही. तेव्हा ते म्हणतोय ब्रह्म आणि जीव यांच्यामध्ये ऐक्य होणं शक्य नाही. तेव्हा तुमचा जो प्रतिपाद्य विषय आहे ना, तो जीव ब्रह्म ऐक्य तो होऊ शकत नाही, असं पूर्व मत त्या पक्षाने मांडलेलं आहे. त्याचा आपण विचार केला. अजून त्याचा थोडासा विचार आहे, आपण पुढच्या पाठात करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.